कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांति जी महाराज की जय। बजरंग बली की जय। श्री चैतन्य नंददीप यज्ञोत्सव सुरुवात हा ओम जगद्गुरु जनशांती जन्म सोहळा आणि त्या निमित्ताने आजच्या शांतीच्या शेवटच्या सत्राला उपस्थित असलेले सर्व भाग्यवान गुरुभक्त आणि माता वगैरे जसे स्वामी शिवबादार महाराज, सदानंद महाराज, पांडुरंग महाराज, दयानंद महाराज, त्या सर्व या पेपरचं कोणी वाटतं ना, इथलं कोणीच नाही वाटत पुढे पुढे नरवण गावातील कोणी आहे का इथं उपस्थित? नरवण या आजूबाजूच्या इथले कोणी आसपासचे आहे कोणी उपस्थित इथे? बाबा या समोर या. काल त्यांनी ते पान दिलं होतं बाबाजींना, पिंपळाचं पान दिलं होतं, त्याच्यावरती एक गणपतीचं वगैरे चित्र कोरलेलं होतं त्यांनी. कलाकार आहे. खुर्च्या नाही कुठं खुर्ची खुर्च्या ना आमच्याकडे खुर्ची आणले. ठीक आहे. पुन्हा रिव्हिजन म्हणून बरं का, नारद मुनींनी वसुदेवाला काही मागचा इतिहास सांगितला. प्रश्न काय होता, की जे भागवत धर्म नीतीनियम पूर्वीपासून परंपरेने सर्वांना आवडता आले, ते धर्म सांगा ते मला धर्म सांगावे होता. म्हणजे या भाऊसागरातून तरुण जाण्यासाठी मला भागवत धर्म सांगावे, अशाचा प्रश्न कोणाचा होता? वसुदेवाचा होता. मग नारद मुनी त्याच्या पूर्वीचा इतिहास सांगू काही इतिहास सांगू लागले. म्हणे स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत होऊन गेला बरं का. काय नाव होतं? स्वयंभू प्रियव्रत. स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत. प्रियव्रताचा पुत्र होता अग्निग्रह. अग्नीचा पुत्र होता नाभी. तेव्हा नाभी नावाचा पुत्र झाला. त्याला सूर्यवंशाचा मानतात. त्याचा मुलगा होता ऋषभ, कोणाचा? नाभीचा. तो नारायणाचा वंशावतार असून महाज्ञानी होता. त्याने मोक्ष धर्माचा प्रचार जगभर केला बरं का. भगवानाचा अंश असा तो ऋषभ मोक्ष धर्मावरील श्रद्धा वाढवून स्वतःचा संप्रदाय सुरू करण्यासाठी भूलोकी जन्म घेऊन आला होता. या श्रीमद भागवत ग्रंथाच्या 5व्या स्कंदात त्या ऋषभदेवाचे वर्णन चरित्र करण्यात आले होते, सविस्तर देण्यात आले. त्याला वेद शास्त्र संपूर्ण असे किती पोरं होते? किती मुलं होते? 100 मुलं होते. कोणाला? ऋषभाला. ते कसे होते? वेद शास्त्र संपूर्ण कशात? त्यातील ज्येष्ठ पुत्र अतिशय पवित्र होता. त्याचे चरित्र अतिशय पवित्र होते. ते मी तुला सांगतो बरं का. म्हणे ज्येष्ठ पुत्र कोण होता? त्याचं नाव होतं भरत. बघा, त्याचा ज्येष्ठ पुत्र भरत होता. तो नारदाचा निष्ठावंत भक्त होता बरं का. त्याच्याच नावाने या राष्ट्राला भरतखंड म्हणजे भारत असं वगैरे म्हटलं जातं किंवा नाव प्राप्त झाले आहेत. तो भरत देहाने वाचा आणि मनाने नारायणाचे अखंड स्मरण भक्ती करीत असे. राज्य करीत असतानाही तो आत्मानुसंधान कायम ठेवा. म्हणजे राज्यावर बसलेला असताना सुद्धा भरत काय करायचा? नामस्मरण. मार्गाने जात असता अचानक माणूस अडखळून पडला तरी त्याला पृथ्वीचाच आधार असतो. त्याच न्यायाने राजकार्य करीत असताही व उचित असे नित्यकर्म आचरित असतानाही त्याची आत्मस्थिती फाटत नव्हती बरं का. म्हणजे नेहमी नामस्मरणाकडे चमक होतो कोणाच्या? भरत राजाच्या. अशी कधी न जाणारी सर्व स्थितीला अखंड बघा स्थिती असे म्हणतात. त्या स्थितीला असताना भगवंताचे भक्त अत्यंत आनंदमय अशा मुक्त स्थितीत असतात. त्यांना पुनर्जन्म नसतो.
अशा प्रकारे तो सदाचरणी होता आणि नारायणाचा भक्त होता. त्याची कधीही मी नीट बरं का, त्याची कथा मी आता नीट विषय करून सांगतो बरं का. कोणाची? भरत राजाची. मानाच्या समुदायाला नाराशी म्हणतात. त्याची जे आयन म्हणजे त्या गतीचे स्थान त्यालाच नारायणाशी म्हणतात, त्यालाच आत्माही म्हणतात. त्याच्याशी अनन्यपणे शारण असणे म्हणजेच नारायण पारायण असणे होय. यातच आपल्या अहंकाराचा नाश करणे होते. तो भरत तद्रूप होऊन गेला राहिला होता. असा तो ऋषभाचा पुत्र भरत जगामध्ये असा प्रख्यात झाला. तो भरत या भूमीत राहिला म्हणून याला भरतवर्ष असे म्हणतात. ऋषभाचा पुत्र भरत जगामध्ये असा प्रख्यात. कसे काय मग बरं आठवण नाही. हा बरं. बस पुढे आता सर्व माहिती का त्याला आपलं पवरायचं कसं पवरा का त्याने वरदराज्य त्याग केला व श्रीपतीची अखंड सेवा केली बर का. त्यामुळे त्याची मोठी कीर्ती झाली. कोणाची? वरदराजाची. त्या जन्मात तो मुक्त झाला असता पण जन्मांतर प्राप्त होण्यास काहीतरी कारण घडले बर का. तेच आता या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. एक हरिण होती बरं का. ती गाभण होती. गाभण म्हणजे गर्भवती होती. गर्भवती. तिला तहान लागली होती म्हणून ती नदी तरी पाणी पित होती. तेव्हा तिला सिंहाची गर्जना ऐकू आली. कोणाला? हरणीला, गर्भवती असलेला. तेव्हा तिने एकदम घाबरून उडी मारली. त्यावेळी तिच्या पोटातील गर्भ पाण्यात पडला. भरत त्यावेळी स्नान करीत होता. तो बछडा बघताच त्याला दया आली व त्याने तो सावकाश पाण्याबाहेर काढला. कोणाला? हरणाच्या पिलाला. तो हरिण, ती हरणी जी पळून गेली ती काय परत आली नाही बर का. तो अतिदीन बछडा भरताने पाळला. त्याला त्या मृग शावकाची ममता म्हणजे प्रेम जडलं. भरताला स्नान करताना, संध्या करताना, पूजा अनुष्ठान करताना त्या वत्साची सतत आठवण होत असे. जपोध्यान करतानाही भरताचे मन मृगमय होऊन गेले होते. बसलेला असताना, निजलेला असताना, जेवतानाही त्याला त्या बछड्याचे ध्यान लागू राहील. तो दिसत नाही तर तो दिसला नाही तर बरं काळजीने ध्यान टाकून उठे. त्याला अशी मृग ममता लागली. पण तो मृग जरा मोठा झाला तेव्हा स्वेच्छेने काय त्याच्या वनात निघून गेला. पण तो हरिण वर्ग. आणि मग भरताला फार दुःख झाले. भरताचा त्याचा मृत्यू झाला बरं का. यावरून असे दिसते की ममतेमुळे मरण ओढते बरं का. काय कशा मरताना मरण कशामुळे येतं? ममतेमुळे. तसं भरताना ना काय ममतेमुळे मरण आलं. त्या मृग शावक म्हणजे हरणाचं पिल्लू ज्याला पूर्णपणे ममता राहता येते त्याला जन्ममरण स्पर्श करू शकत नाही. भरत मोठा तपस्वी होता. मग कधी काळाचा गाव तरी कसा झाला? त्याला कारण ममतेमुळेच त्याला मरण प्राप्त झाले. कोण? भरताला. ज्याला मरण प्राप्त झाले तरी भरताला मृगाचे ध्यान लागले होते. त्यामुळे त्याला पुढचा जन्म कोणाचा मिळाला? मृगाचा वर्ग. का मिळाला? मरण समय त्याला ध्यान कोणाचं? मृगाचं. त्याला पुनर्जन्म मिळण्यास कारण घडले. जो योगी कृपेने ममतेने पांगळा होतो तो योगी योगभ्रष्ट होतो. म्हणूनच जो साधक निसंग असतो तोच अभंग राजेला साधक आहे. अशा रीतीने बघा
की माणसाने मृत्यू समयी कोण ध्यान करावं की नाही. याच्या इथे फार महत्वाचं मग तत्व महात्मा महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणून माणसाने नामस्मरण केलं पाहिजे. मरताना माणसाला काय आलं पाहिजे? भगवंताचं नाम. हा, त्याच्या मुखामध्ये मरताना काय येईल? देवाचं. तर तो पुढे कसा होईल लक्षात. म्हणून अशा रीतीने आज आपण भरताचा इतिहास मृताचं जे चरित्र आहे भरत राजाचं. भरत हा कोणाचा मुलगा? ऋषभ. ऋषभ कोणाचा मुलगा? नाभी. नाभी कोणाचा मुलगा? अग्निंद्र. कोणाचा मुलगा? अग्नि कोणाचा मुलगा आहे? हा, प्रियव्रताचा. प्रिय कोणाचा मुलगा? हे सांगितलं परंपरा. वैशंपर्वा. प्रिय कोणाचा मुलगा आहे? स्वयंभू म्हणूचं नाव. मग स्वयंभू म्हणूचा पुत्र प्रियव्रत. अशी देवगा काय परंपरा, वैशंप परंपरा. असं त्याला ज्येष्ठ पुत्र कोण? भरत. तो कोण होता? राजा वगैरे. भरत राजा होऊन गेला की त्याने राज्य कसं केलं? राज्य करीत असताना ते बघून कसं काय करायचं? चिंतन, नामस्मरण करायचं. शक्यतो बघा, जे राज्य वैभव भक्तात देवाला सांगे. मात्र अपवाद आहे का? भरत राजे अपवाद आहे नसाल का? नरेंद्र मोदी अपवाद गेली. नरेंद्र मोदी जसं अपवाद अनेक पंतप्रधान भारतामध्ये येऊन गेले की बरं की नाही. मात्र आता जे पंतप्रधान आपल्या भारताला लाभले ते कसे भारत राजा सगळेच गेले. म्हणून आजच्या या सकाळ सत्रामध्ये आपण भरत राजाचे चरित्र या ठिकाणी श्रवण केलं. आणि म्हणून पुढे आता आपण भस्मले पुणे प्रभात काळी मंगल वैभवी स्वामी जनार्दन मन घेऊन